मी सध्या चिंचखेड येथे आहे. चिंचखेड येथे खंडोबाची मोठी यात्रा उत्सव इथे चालू आहे. या ठिकाणी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आहे. त्यांच्या मालकीन आपल्या सोबत आहेत. मेघनामुळे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, मला आता सांगा, तुम्ही आता तमाशाचा इथं फडाचा कार्यक्रम घेतलेला आहे. नेमकं कुठल्या आपल्या जे कलावंत आहेत त्यांना स्टेजवर नृत्य सादर करताना कुठल्या समस्याला सामोरे जावं लागते? समस्याला सामोरे जावं लागतं म्हणजे बघा, आता हा तिकीटचा शो होता आमचा. तर तिकीटच्या शोला इतका आम्हाला इतकी तकलीफ होती म्हणजे बघा, गेट वरती मारहाणचा करणे किंवा धक्काबुक्की दमदाटी, आतमध्ये आल्यानंतर दगड मारणे, घाण इशारे करणे किंवा तुच्छ बोलणे किंवा आतमध्ये येऊन दमदाटी करणे, मुलींना म्हणजे असं बोलणे, ते नाही झालं पाहिजे. आणि ते बोलणं जास्त करून बऱ्याच लेडीज मुली वरती जायला सुद्धा घाबरतात. स्टेज वरती जायला पाठीमागं पब्लिक येतं, हे गाणं लावा ते गाणं लावा, पण आता ती आणि त्यात याचं टायमिंगचं बंधन असल्यामुळे आम्हाला पटापटा कार्यक्रम दाखवायला लागतो, असा विषय नाही. आणि का जास्त वाढले तर लगेच पोलीस येणार, बंद करणार, त्याच्यामुळे आम्हाला आवर्तच घ्यावा लागतं. आणि वगनाट्य दाखवलं नाही तर ती कुणाही परत म्हणतो वगनाट्य नाही लावलं. हे दोन्ही साईडने मरण होतंय. बरं, आता वर्षाकाठी आपण किती कार्यक्रम घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने जे कार्यक्रम घेताना कलावंतांना त्यांचं मानधन दिलं जातंय का? त्यातून काही पैसे आपल्याला मालक म्हणून उरले जातात? मानधन पहिले चालू होतं, आता बंद झालंय ते मानधन. आणि मालक लोकांना पहिले पॅकेज मिळायचे, आता ते पण बंद होऊन गेलेले आहेत. आणि सरकारला एवढंच मागणं आहे का जे प्रत्येक बाई मजबूरच आहे, आणि असं नाही का ती काही शोक म्हणून तमाशात येते किंवा तिची काही घरी लई चांगलं असल्यामुळे येते, असं विषय नाही. तिची काहीतरी मजबुरी असल्यामुळे येते, पण सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावा. हाय ते मानधन थोडस विचारलं, तोडकं मोडकं चालू होतं ते चालू करून द्या. आणि तुम्ही म्हणता असताल का मालक लोकांचं लय चांगलं असेल किंवा सुपारी येत असतील, असं काहीच नाही. पहिले तरी मिळायचं, पण आता काहीच मिळत नाही. वर्षाकाठी किती कार्यक्रम तुम्ही घेताय? वर्षाकाठी हे तर नाही सांगता येणार मला, पण जास्त होतात आमचे, पण आता त्या मानाने नाही होती, कमी होत चालले. एका कार्यक्रमाला तुम्ही आता चिचकड गावामध्ये आलात, खऱ्या अर्थाने जे तिकीट कटलंय ते पैसे तुम्हाला वसूल झाले आहेत का? किंवा तुम्ही इथं तुम्हाला काही पैसे राहत आहेत का कलावंताची? आता वसूल झालेत का इथं मी तुम्हाला म्हणते ना, इथं जवळजवळ 8-9 कार्यक्रम शो होऊन जायचे, आणि त्या टायमाला आम्हाला सगळं परवडून जायचं. आणि सगळे तमाशे झाल्यानंतर कधी कधी 2-2 दिवस पार्टी इथं थांबून जायच्या. त्या टायमाला सुद्धा म्हणजे आमच्या पोटा पाण्यापुरतं व्हायचं. आता आमची दुसरी बारी आहे तरी पण आम्हाला जेवढं लागत होतं त्याच्या कमी होऊन गेलं. म्हणजे आमचं गाडीचं डिझेलचा खर्च सुद्धा निघाला नाही. फक्त जेवणा खावणाचं मानले तरी चालेल, आमचा गाडी भाडं सुद्धा निघत नाही. का आमचं आपण म्हणतो बा अमक्याचं देणं आहे, अमक्याचं घेणं आहे, किंवा टी आता लोकांना आम्हाला शिदे वगैरे वाटावं लागतात, ते सुद्धा निघत नाही आमचं. असे तिकीटचे आमचे शोचे कार्यक्रमाचे म्हणजे ऊनच नाही राहिला आम्हाला. जे मिळायला पाहिजे ना तिकीटच्या शोला पेमेंट वगैरे, तर ते मिळत. फक्त आजकाल फक्त शिद्यावरतीच चाललेलं आहे, पेमेंट लोकांना पोहोचवत नाही. किंवा जे गाड्या वगैरे आम्हाला लांब लांब न्यावं लागतं. आता उद्या परवा दिवशी समजा कार्यक्रम असला तर ते गाडी भाडं सुद्धा आम्हाला म्हणजे परवडतच नाही, डिझेलचाच खर्च निघत नाही. तरी आता फड बंद पडलेली आहेत. आता ही महाराष्ट्राची जी लावणी आहे ही कुठेतरी बंद पडेल असं वाटतं तुम्हाला भविष्यात? नाही, बंद नाही पडणार, पण एवढंच होईल का जी लावणी आपण शोकाने बघतो ती लावणी बंद पडेल. आता ह्या नवीनच लावण्या निघायला लागल्यात ना, त्याच्यामुळे त्या लावणीला काही भाव देणार नाही. आणि जी पहिली लावणी होती ती तुम्हाला दिसणारच नाही. भरगच्च बाई, 3-3 किलोची घुंगर, तिचा फक्त चेहरा सोडला तिचा एक भाग दिसत नव्हता. आता तुम्ही आजकालच्या लावण्या बघा, तर तुम्हाला ही लावणी वाटते का? लावणीमध्ये लावणी राहिलीच नाही. रसिकांची काय मागणी आता या पिढीमध्ये, आधीच्या पिढीमध्ये आता दुसरी पिढी म्हणतायत, तुम्ही सुद्धा लावणी केली आहे म्हणतात, त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती आणि आताची रसिकांची भावना काय?
आजकाल आहे ना दुसरं काय नाही, गाणे लावा, वगनाटे लावू द्या. वगनाटे पाहायचं नाही आम्हाला, पहिले गाणे लावा. आणि तुम्ही किती चांगलं गा, किती म्हणजे किती त्यांना बोलून बघा किंवा किती त्यांचा हात जोडा, जाऊ द्या मंडळी असं करा तसं करा, तरी ते ऐकती नाही. ए माग जा गाणे लावून दे, ए माग जा गाणे लावून दे, हे म्हणणार, ऐकणार नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का तुम्ही फक्त आमचं थोडस, आम्ही कला सादर करतोय तुम्हाला, काही फालतू तर नाही सांगते ना, त्या कलाचा थोडा मानपान ठेवा. आणि आम्ही काही तुमच्याकडे काही हे मागायला येतो का, आमच्या पोटा पाण्यासाठीच येतोय ना, मग तुम्ही तेच द्या आम्हाला, आम्ही कुठं जास्त मागतोय तुमच्याकडे. पण तेच सुद्धा तुम्ही धाडाचं देती नाही. 100 रुपये दिलेत म्हटल्यानंतर तुम्ही लगेच म्हणता का, 100 रुपये दिलेत नीट गाणं लाव, हे बोलणं नाही ना पटत आम्हाला. तुम्ही डायरेक्ट घाण बोलणार, खालून गाणे इशारे करणार, तरी आम्ही दादा भाऊ मामा काका जाऊ द्या तेच म्हणणार. त्याच्यात तुम्ही माग येणार, परत दम देणार, ते गाणं का नाही लावलं, हे गाणं का नाही लावलं. पण कशामुळं? आम्ही वाईट तर काही दाखवते नाही तुम्हाला, वाईट काही बोलती नाही तुम्हाला, का तुम्हाला आम्ही मारती नाही, जोडती नाही, शिव्यागाळ तर कधीच करती नाही. मग कशामुळं हा तरस कशा द्यायचा, का द्यायचा? आता शेवटचा प्रश्न, खऱ्या अर्थाने शासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? काय वाटतं तुम्हाला शासन? शासनाकडे एवढीच मागणी आहे का, जे मानधन बंद केलंय तेवढं चालू करा. पोटा पाण्याचा प्रश्न आहे, सगळेच बाया माणसं असो किंवा कलाकार असो किंवा मालक लोक असो, एवढंच मागणी आहे सरकारकडे, ते मानधन तोडकं मोडकं चालू करा आमच्यासाठी, एवढंच मागणी आहे. नक्कीच त्यांनी आता तमाशा कलावंताची व्यथा सांगता वेळेस नृत्य सादर करताना येणाऱ्या अडचणी देखील सांगितलेल्या आहे. आजची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थितीमध्ये खूप अंतर आहे. आजची जर महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने जर लावणी जिवंत ठेवण्याची असेल तर महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन कुठेतरी या कलावंताला मानधन द्यावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड, जालना.